हॅलो वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण काही स्टुडंटकडून विचारलेले डाऊट होते आणि मॅक्झिमम स्टुडंट्सना हा प्रॉब्लेम असतो की सायन्समध्ये स्कोर फार कमी येतो आणि मग एक्झॅक्टली याच्यामध्ये स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे किंवा जर सायन्स पूर्ण आत्ता म्हणजे बॅकग्राऊंड नाही आहे सायन्सचं, स्कोर तर घ्यायचा आहे म्हणजे सायन्समुळे अगदी आपण रेसमधून बाहेर पडतो की काय, अशी ज्यांना भीती वाटते त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. किंवा ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंड आहे पण तरीसुद्धा आउटपुट मिळत नाही आहे तेवढं चांगलं, म्हणजेच सायन्समध्ये स्कोर येत नाही आहे किंवा सायन्सचे एक्झॅक्टली कोणते टॉपिक रीड करायला पाहिजेत, इम्पॉर्टंट टॉपिक कोणते आहेत, याच्याबाबत ज्यांना कन्फ्युजन आहे, तर याच्यामध्ये डिटेल्ड असं ॲनालिसिस दिलेलं आहे. आयोगाचे जे 2012 पासून 2019 पर्यंतचे पेपर आहेत, त्या पेपर्सचा अभ्यास करून हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. ठीक आहे. त्यामुळे या व्हिडिओचा तुम्हाला 100% फायदा होईल. बरं, आपण जेव्हा सायन्सबद्दल बोलतो, तेव्हा आपण सायन्समध्ये एक्झॅक्टली जर आपण सायन्सचे टप्पे करायचे म्हटलं, तर आपण ते 3 विभागामध्ये करतो. एक म्हणजे भौतिकशास्त्र, त्यानंतर रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र. आता याच्यापैकी काही घटक जे आहेत, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना सायन्स म्हटलं की भीतीच वाटते. इव्हन बऱ्याच जणांना तर जर एक्झाममध्ये क्वेश्चन पेपरमध्ये जर सायन्सचे क्वेश्चन्स पाहिले, तर क्वेश्चन पाहिल्यानंतरच कुठेतरी कॉन्फिडन्स कमी व्हायला लागतो. कारण ते सगळे प्रश्न असे असतात किंवा त्यातले शब्द असे असतात, जे आपण कधी ऐकलेलेच नसतात किंवा तो कंटेंट आपल्या रीडिंगमध्ये आलेला नसतो किंवा जे रेफरन्स बुक आपण फॉलो केलेलं असतं, त्या रेफरन्स बुकमध्ये ते टॉपिक नसतात. ठीक आहे. तर सायन्सच्या बाबतीमध्ये थोडं तुम्हाला वेगळ्या पद्धतीने म्हणजे जसं आपण बाकी विषयांमध्ये पण पाहतो, पण सायन्सचं आउटपुट तेवढं जास्त नसल्यामुळे किंवा म्हणजे बऱ्याच मॅक्झिमम विद्यार्थ्यांना सायन्समधून जास्त स्कोर येत नसल्यामुळे, थोडंसं आपण या सब्जेक्टकडे वेगळ्या अँगलनी पाहणार आहोत. तर सायन्सला जर आपण 3 टप्प्यांमध्ये विभागलं, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र. याच्यामध्येही परत काही विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र सोपं जात असेल, बाकी 2 जे पार्ट आहेत ते अवघड जात असतील. कोणाला रसायनशास्त्र तर कोणाला जीवशास्त्र. ठीक आहे. म्हणजे प्रत्येकाचा याच्यामधला बेससुद्धा वेगळा असू शकतो, की कोणाला काय सोपं जाईल, काय अवघड जाईल सांगता येत नाही. मग आता ज्यावेळेला आपण या 3 पार्टचा विचार करतो, ज्यावेळेला आपण सायन्सला या 3 पार्टमध्ये विभागतो, जर आपण 2012 पासून ते 2019 पर्यंतचा विचार केला, तर सायन्समध्ये भौतिकशास्त्रावरती आयोगाने जे प्रश्न विचारलेले आहेत, त्यांची संख्या आहे 73. त्यानंतर रसायनशास्त्राचा विचार केला, तर ती संख्या आहे 68 आणि जीवशास्त्राचा विचार केला, तर ती संख्या आहे 148. म्हणजे 2012 ते 2019च्या दरम्यान आपण आत्ता ज्याला कंबाईंड म्हणतो, ज्याचे पेपर पूर्वी पी-एस-आय, एस-टी-आय आणि ए-एस-ओचे सेपरेट होत होते. या 3 एक्झामसाठी मिळून जर आपण विचार केला, तर मॅक्सिमम क्वेश्चन्स हे जीवशास्त्रावरती विचारलेले आहेत. त्यानंतर भौतिकशास्त्र आणि त्यानंतर 68 प्रश्न हे रसायनशास्त्रावरती. बरं, आपल्याला फक्त इतकंच माहिती आहे म्हणून आपण फक्त जीवशास्त्र किंवा रसायनशास्त्र किंवा भौतिकशास्त्र यातला एकच पार्ट उचलायचा आणि तो अभ्यासायचा का? तर नाही. जर तसंच तुम्हाला म्हणजे अगदी तुम्ही सायन्स स्किप करण्याचा विचार करत असाल, की मला बिलकुलच करायचं नाहीये, तर मग या 3 पार्टमधला तुम्ही एक पार्ट पिक केला पाहिजे आणि एका पार्टची तुम्ही तयारी केली पाहिजे. पण जेव्हा आपण या 3 पार्ट्सबद्दल बोलतो, तेव्हा परत या 3 पार्ट्समध्ये सुद्धा असे काही टॉपिक आहेत, ज्या टॉपिकला आयोगाने जास्त वेटेज दिलेलं आहे, तर इतर काही टॉपिक असे आहेत, ज्यांच्यावरती 2012 ते 2019 या वर्षामध्ये आयोगाने फक्त एकच प्रश्न विचारलाय. मग जर तुम्ही स्मार्टली थोडासा विचार केला, तर एखाद्या टॉपिकवरती जर समजा 2012 ते 2019 या कालावधीमध्ये 10 प्रश्न आलेत किंवा 12 प्रश्न आलेत किंवा जास्त प्रश्न आलेत, तर आपण जर फॉर एक्झाम्पल घेतले की एखाद्या टॉपिकवरती 15 प्रश्न आलेत, याचा अर्थ 2012 ते 19 या कालावधीमध्ये जर आपण रँडमली पाहिलं, तर प्रत्येक वर्षी त्या टॉपिकवरती प्रश्न हा असलाच पाहिजे. पण जर समजा असा एखादा टॉपिक असेल, ज्याच्यावरती 2012 ते 2019 या कालावधीमध्ये फक्त एकच प्रश्न विचारलाय, याचा अर्थ असा होतो, की 2012 ते 2019 या कालावधीमध्ये त्या टॉपिकवरती फक्त एकाच वर्षी प्रश्न विचारलेला आहे. मग ज्या टॉपिकवरती एकाच वर्षी प्रश्न विचारलाय, त्या टॉपिकचा अभ्यास आपल्याला किंवा त्या टॉपिकला आपल्याला जास्त वेळ देण्याची गरज आहे का? तर नाही. ज्या टॉपिकवरती मॅक्सिमम क्वेश्चन्स विचारलेत, असे टॉपिक आपल्याला फोकस करायचे आहेत. मग आपण पहिल्यांदा भौतिकशास्त्राचा जर विचार केला, तर भौतिकशास्त्रामध्ये जे प्रश्न आपण टोटल पाहिले होते 73, यापैकी मॅक्सिमम क्वेश्चन्स हे विद्युतधारा या प्रकरणावरती आहेत आणि या घटकावरती एकूण प्रश्न आहेत 16.
त्यानंतर प्रकाश, आरसा, भिंग या घटकावरती आहेत 14 प्रश्न आणि ध्वनीवरती आहेत 10 प्रश्न. जर तुम्ही सायन्स स्किप करण्याचा विचार करत असाल आणि त्यापैकी भौतिकशास्त्र हा एक घटक करण्याचा विचार करत असाल, तर मी तुम्हाला सल्ला देईन की तुम्ही ॲटलीस्ट हे पहिले 3 टॉपिक जे इथे सांगितलेले आहेत, विद्युतधारा, प्रकाश आणि ध्वनी, हे 3 टॉपिक व्यवस्थित करा. यापैकी प्रकाश, आरसा, भिंग हा टॉपिक जर तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली एकदा जर का तुम्हाला हा टॉपिक समजला, तर हा टॉपिक तुमच्या म्हणजे कसाही प्रश्न विचारला तरी याचा प्रश्न तुमचा चुकणार नाही. त्यामुळे जस्ट फोकस करा की प्रकाश हा जो टॉपिक आहे त्याच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या तुमच्या क्लिअर व्हाव्यात. ध्वनी हा टॉपिक अतिशय सोपा आहे, बिलकुल अवघड नाहीये. बऱ्याच जणांना भीती वाटते प्रकाश आणि ध्वनी या 2 टॉपिकचं नाव घेतलं की. तर इथे सगळा संकल्पनांचा खेळ आहे. एकदा तुम्ही कन्सेप्ट समजून घ्या. त्यासाठी तुम्ही स्टेट बोर्ड पहा आधी. म्हणजे डायरेक्टली जर तुम्ही रेफरन्स बुक पाहत असाल आणि तुम्हाला जर ते समजत नसेल, तर अर्थात तुम्हाला या टॉपिकबद्दल किंवा या विषयाबद्दल आवड वाटणार नाही. त्यासाठी तुम्ही स्टेट बोर्डमध्ये जा. जुने स्टेट बोर्ड, नवीन स्टेट बोर्ड पॅरलली पहा. ही प्रकरणं जी आहेत ती 7वी किंवा 8वी पासून सुरू होत असतील, तर तुम्ही पहिल्यांदा म्हणजे समजा आपण 7वीचा विचार केला. 7वीमध्ये प्रकाश हा घटक आहे, 8वीमध्ये पण आहे, 9वीमध्ये पण आहे. असं जर असेल तर पहिल्यांदा 7वी, त्यानंतर लगेच 8वी, त्यानंतर 9वी अशा पद्धतीने ही पुस्तकं तुम्हाला रीड करायची आहेत स्टेट बोर्डची. त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल कन्सेप्ट समजण्यासाठी. कारण ज्यावेळेला तुम्ही स्टेट बोर्ड वाचता ती लँग्वेज इझी असते, त्यामुळे तुम्हाला ते समजून जाईल. त्यानंतर उष्णता आणि तापमानवरती 9 प्रश्न विचारलेले आहेत. ऊर्जा आणि दाबवरती 7 आहेत आणि किरणोत्सारितावरती 6 प्रश्न आहेत. तर तुम्ही जस्ट तुमचं तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता की प्रश्नांची संख्या एवढी आहे, म्हणजे याच्यापैकी कोणता टॉपिक इम्पॉर्टंट आहे. आणि बाकीचे जर आपण टॉपिक पाहिले, तर बाकी टॉपिकमध्ये फक्त खगोलशास्त्रावरती 4 प्रश्न आलेत. अदरवाईज सगळ्या याच्यावरती 2 पेक्षा कमीच म्हणजे 1 किंवा 2 प्रश्न आलेले आहेत बाकी टॉपिकवरती भौतिकशास्त्राच्या. म्हणजेच भौतिकशास्त्रावरती जे प्रश्न येतील ते मॅक्झिमम या टॉपिकला आत्तापर्यंत आयोगाने फोकस केले. त्यामुळे बाकीचे जे पॉईंट आहेत किंवा बाकीचे जे टॉपिक आहेत ते तुम्ही स्किप केलेत तरी सुद्धा चालू शकतं, जर तुम्हाला सायन्स फार अवघड जात असेल तर. त्यानंतर जर आपण रसायनशास्त्राचा विचार केला, तर रसायनशास्त्रामध्ये सुद्धा आपण पाहिलं की 68 प्रश्न आहेत एकूण. यापैकी धातू, अधातू आणि धातू सदृश्य मूलद्रव्ये या घटकावरती एकूण 14 प्रश्न आयोगाने 2012 ते 19 या कालावधीत विचारलेत. त्यानंतर अणुसंरचना आणि मूलद्रव्य आणि आवर्त सारणी किंवा वर्गीकरण जे आहे मूलद्रव्यांचं, या घटकांवरती प्रत्येकी 10-10 प्रश्न म्हणजे मूलद्रव्य, आवर्त सारणी आणि वर्गीकरण ह्या सगळ्यावरती मिळून 10 आणि अणुसंरचनेवरती 10. परत अणुसंरचना पण तसंच आहे. एकदा कन्सेप्ट क्लिअर झाली, तुम्हाला अणू काय आहे किंवा अणूची संरचना काय आहे हे समजलं, इझिली या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता येतात. ठीक आहे. तर हे पॉईंट व्यवस्थित क्लिअर करून घ्या. त्यानंतर आम्ल, आम्लारी आणि क्षार या घटकावरती एकूण 9 प्रश्न विचारलेले आहेत आत्तापर्यंत आयोगाने. आणि त्याच्यापेक्षा कमी नंबर जर आपण पाहिला तर द्रव पदार्थ, त्यानंतर पदार्थाचे अवस्थांतर या घटकावरती एकूण 7 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. ठीक आहे. आणि त्यानंतर जे बाकी टॉपिक आहेत त्याच्यावरती 6 किंवा 4, 1 अशा प्रकारे प्रश्न विचारलेले आहेत. मग याच्यामध्ये उरतं काय? रासायनिक अभिक्रिया खूप डिफिकल्ट वाटतं बऱ्याच जणांना. रासायनिक अभिक्रियेवरती 6 प्रश्न आहेत आत्तापर्यंत. कार्बन हा टॉपिक आहे, त्याच्यावरती पण 6 प्रश्न आहेत. तर कार्बन तुम्ही करून ठेवा, कारण कार्बन या घटकावरती जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर तुम्हाला देता येऊ शकतं. कारण तो तुलनेने थोडा इझी टॉपिक आहे आणि तो लक्षातही राहतो. त्यामुळे तो टॉपिक तुम्ही करायला काहीच हरकत नाहीये. ठीक आहे. त्यानंतर जर आपण पुढे पाहिलं तर जीवशास्त्र. आता मॅक्झिमम क्वेश्चन्स आपण पाहिले होते जीवशास्त्रावरती विचारलेले आहेत. आणि जीवशास्त्र म्हटलं की आपल्याला सगळ्यात जास्त भीती वाटते ती म्हणजे प्राणी वर्गीकरण आणि वनस्पती वर्गीकरण. कारण हे 2 टॉपिक असे आहेत जे लक्षात ठेवायला आपल्याला फार अवघड वाटतात. प्राण्यांचे जे संघ आहेत, वनस्पतींचं वर्गीकरण आहे, ती नावं, ती उदाहरणं लक्षात ठेवायला आपल्याला टफ जातं. सो जे विद्यार्थी 30 डेज चॅलेंजमध्ये आहेत त्यांच्यासाठी सायन्सचे लेक्चर जेव्हा मिळतील तर सायन्स अत्यंत इझी होऊन जाणार आहे. कारण आत्तापर्यंत कुठेच आत्तापर्यंत लेक्चर्स पाहिले नाहीत असे लेक्चर्स तुम्हाला वनस्पती वर्गीकरण आणि प्राणी वर्गीकरणाचे मिळतील. कारण त्यामधल्या ट्रिक्स या युनिक आहेत आणि तुम्ही फक्त एकदा लेक्चर पाहिलं तर लाईफ टाईम तुम्हाला प्राणी वर्गीकरण आणि वनस्पती वर्गीकरण हे लक्षात राहील. सो प्राणी वर्गीकरणावरती मॅक्झिमम क्वेश्चन्स आलेले आहेत ते म्हणजे 34 प्रश्न. त्यानंतर जरी आपण वनस्पती वर्गीकरण म्हणत असू तरी सुद्धा
वनस्पती वर्गीकरणापेक्षाही जास्त प्रश्न जे आहेत ते संतुलित आहार आणि पोषण यावरती आहेत. एकूण 32 प्रश्न आलेले आहेत या घटकावरती. त्यानंतर मानवी रोग व आजार या घटकावरती 16 प्रश्न आलेले आहेत आणि यावर्षीही आपण एक्सपेक्ट करू शकतो या घटकावरती प्रश्न, कारण मानवी आरोग्य, मानवी रोग, आजार, जीवाणू, विषाणू हे सगळे घटक जे आहेत ते चर्चेमध्ये होते. त्यामुळे याच्यावरती प्रश्न एक्सपेक्टेड आहे. वनस्पती वर्गीकरणावरती 12 प्रश्न आहेत, पण जर आपण वनस्पती शास्त्राचा विचार केला तर वनस्पती शास्त्रावरती हे जास्त प्रश्न आलेत, कारण वर्गीकरणावरती 12 प्रश्न तर आहेत, पण त्याचबरोबर वनस्पतीची वाढ आणि त्यासाठी आवश्यक असणारी संप्रेरक किंवा न्यूट्रिएंट याच्यावरती 12 प्रश्न आहेत. वनस्पतीजन्य जे रोग असतात, तणनाशक, कीटकनाशक यावरती सुद्धा 7 प्रश्न आलेत. त्यामुळे जर तुम्ही वनस्पती हा एकमेव घटक बाजूला काढला तर त्याचं वेटेज सुद्धा तुम्हाला थोडंफार जास्त आढळून येतं. त्यामुळे जीवशास्त्रामध्ये मी तरी तुम्हाला सजेस्ट करेन की प्राणी वर्गीकरण, वनस्पती हा घटक जो आहे, वनस्पती शास्त्र आणि प्राणी वर्गीकरण हा तुम्ही स्किप नका करू. समजून घ्या, अजूनही एक्झामची डेट आलेली नाहीये आणि इथून पुढे सुद्धा एक्झामसाठी तुम्हाला माझ्या अंदाजाप्रमाणे मला असं वाटतं की तुम्हाला साधारणतः 45 दिवसांपेक्षा जास्तचा कालावधी मिळेल. मे बी यापेक्षा जास्तच 55-60 दिवसांपर्यंतचाही वेळ मिळू शकतो. पण आपण जस्ट म्हणजे आपण जसं म्हणतोय की आपण प्रार्थना करतो लवकर एक्झाम व्हावी, तर किमान कमीत कमी 45 डेज तरी तुम्हाला आजपासून पुढे मिळतील या अभ्यासासाठी. सो या 45 डेजमधले तुम्ही 5-6 दिवस देऊ शकता सायन्सचे जे इम्पोर्टंट टॉपिक आहेत ते करण्यासाठी, कन्सेप्ट क्लिअर करून घेण्यासाठी. आणि जर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे असतील, तर तुम्हाला काय करावं लागेल, महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्टेट बोर्ड पाहावे लागतील. ठीक आहे, आणि स्टेट बोर्ड पाहिले की ते तुम्हाला इझी जाईल. याच्यासाठी दुसरा एक मार्ग आहे, मी पाहते जर मला पॉसिबल झालं तर मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हिडिओची लिंक देईन. एक चॅनल आहे डिजिटल साक्षर म्हणून यूट्यूबवरती, मी जाहिरात करत नाहीये, पण डिजिटल साक्षर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळे जे स्टेट बोर्ड्स आहेत, म्हणजे जे स्कूलचे लेक्चर्स असतात, तो सगळा सिलेबस तुम्हाला ॲनिमेटेड व्हिडिओच्या माध्यमातून मिळतो. त्यामुळे जर तुम्ही ते ॲनिमेटेड व्हिडिओज पाहिले तर सायन्स तुमच्या परफेक्ट लक्षात राहून जाईल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही हार्डवर्क तर करत असता, पण त्याचसोबत तुम्हाला स्मार्ट वर्क सुद्धा करण्याची गरज असते. कारण जर आपण तसं पाहायला गेलं सायन्सचे टॉपिक तर खूप व्हास्ट सिलेबस आहे. 3 जरी आपल्याला मेन त्याचे विभाग दिसत असले, पार्ट दिसत असले, तरीसुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही जेवढं डीपमध्ये जाल तेवढे घटक जे आहेत ते वाढत जातात. आणि जसे जसे टॉपिक वाढत जातात तसं तसं आपला इंटरेस्ट कमी होत जातो, आपल्याला भीती वाटायला लागते आणि त्यामुळे आपला स्कोर कमी येत जातो. ठीक आहे, सो सायन्ससाठी हे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत, ते तुम्ही फॉलो करायला पाहिजेत. आणि त्यानंतर दुसरा एक मुद्दा येतो, तो म्हणजे स्कोर कमी येतो. तर लक्षात घ्या की जेवढे क्वेश्चन्स आपल्याला वाटतं की वन लाइनर क्वेश्चन इझी असतो, तर असं नाहीये. वन लाइनर क्वेश्चनमध्येच आपले जास्त मार्क्स जात असतात, कारण तिथे आपल्याला कन्फर्म आन्सर माहिती असणं आवश्यक असतं. ज्यावेळेला मल्टी लाइनर क्वेश्चन असतो त्यावेळेला एखादा ऑप्शन जरी आपल्याला माहिती असेल तरी आपण त्या ऑप्शनवरून उत्तर काढू शकतो. त्यामुळे सायन्सचे प्रश्न सोडवताना जर तुम्हाला माहीत नसेल आणि तुमचा अटेम्प्ट पुरेसा झालेला असेल तर तिथे रिस्क घेऊ नका. ठीक आहे, आणि जेव्हा तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवत आहात, स्पेशली 30 डेज चॅलेंजची बॅच, जेव्हा पण तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवता आणि सायन्सचं ॲनालिसिस करताय तर त्या ॲनालिसिसवरती जास्त भर द्या. त्यातून तुम्हाला जे 15 क्वेश्चन येतील म्हणजे येणाऱ्या एक्झाममध्ये 15 पैकी 8 ते 9 क्वेश्चन फक्त ॲनालिसिसच्या बेसवरती तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता, जर तुमचं ॲनालिसिस व्यवस्थित असेल तर. ठीक आहे, सो आजच्या लेक्चरमधून हीच माहिती द्यायची होती. आय होप या व्हिडिओचा तुम्हाला नक्की फायदा होईल आणि सायन्सची स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी किंवा सायन्सचा अभ्यास करण्यासाठी आणि सायन्समध्ये थोडाफार चांगला स्कोर घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर एक्झाम जवळ येते, त्यामुळे एक्झामसाठी इम्पॉर्टंट अशा व्हिडिओजसाठी आणि ट्रिक्ससाठी वॉरियर ऑफिसरला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.